बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा। प्रहारचं विलीनीकरण करून शिवसेना कडूंना विधान परिषद उमेदवारी देणार असल्याची चर्चा। विधान परिषदेसाठी शिवसेनेत इच्छुकांची गर्दी। नीलम गोऱ्हे बच्चू कडूंच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा अनेकांचा सूर। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक। तर रिक्षा टॅक्सी संघटनांचा निर्णयाला विरोध। दुपारी जाहीर सभा। पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणाऱ्या समितीतून चक्क सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनाच वगळलं। पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे समिती अध्यक्षपदाची जबाबदारी। प्रलंबित मागण्यांसाठी कृषी खतं, बियाणं, कीटकनाशक विक्रेत्यांचा बेमुदत संप। राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद। देशवासियांसाठी आनंदाची बातमी। देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही। शनिवारी 52 लाख घरगुती सिलेंडरचं वितरण झाल्याची केंद्राची माहिती। कमर्शियल गॅसचाही 70% पुरवठा सुरू। न्यायमूर्ती स्वर्णकांतांसमोर उभं राहण्यास केजरीवालांचा नकार। पत्र लिहून कळवला नकार। न्यायमूर्ती स्वर्णकांता आरएसएसच्या कार्यक्रमाला जातात। केजरीवालांचा आक्षेप। विदर्भात उष्णतेची भीषण लाट। काल अकोल्यामध्ये नोंदलंय 46.9 डिग्री सेल्सिअस तापमान। अमरावती यवतमाळमध्ये पारा 46 अंशांवर। नागपुरात यंदाच्या विक्रमी 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबईतल्या पायधुनीमध्ये एकाच कुटुंबातल्या 4घांचा मृत्यू। बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं झालं फूड पॉयझनिंग। मृत्यूपूर्वी एकानं पोलिसांना दिला जबाब, पण पोलिसांचा शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा। मुंबईत मरीन ड्राईव्हवर 2 दुचाकींच्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि तरुणीचा समावेश। सकाळी 5:45च्या सुमारास झाला अपघात। नमस्कार, मी माधवी देसाई। दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनसेच्या गोटातून। दहिसरमध्ये संजय निरुपमांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आज मनसेतर्फे सत्कार करण्यात येतोय। शुक्रवारी संजय निरुपम दहिसरमध्ये काही उत्तर भारतीय रिक्षा चालकांशी मराठी भाषा सक्ती संदर्भात संवाद साधत असताना मनसे कार्यकर्त्यांनी निरुपमांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती आणि त्यानंतर संजय निरुपम यांच्या गाडीवर बाटल्या फेकल्या होत्या, गाडीची हवा काढली होती। या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांना अटकही झालेली होती। त्यानंतर या सगळ्या मनसे पदाधिकाऱ्यांची जामिनावर सुटका झालेली आहे। त्यानंतर आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि मनसेतर्फे ठाकरेंतर्फे त्यांचा सत्कार केला जातोय। आपण ही दृश्य बघतोय शिवतीर्थवरची। अमित ठाकरे या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत। संजय निरुपम यांना नडणाऱ्या या सगळ्या मनसैनिकांचा पक्षातर्फे सत्कार केला जातोय। मनसेनं मराठी सक्तीच्या या मुद्द्यावर आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे। सरकारनं ही डेडलाईन पुढे ढकलू नये अशी मागणी आता मनसेतर्फे करण्यात आली। आपण ही दृश्य बघतोय शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानावरची दृश्य आहेत। जामिनावर सुटलेल्या या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पक्षातर्फे सत्कार केला जातोय। तर माजी खासदार संजय निरुपम यांनी परिवहन मंत्र्यांना एक पत्र लिहिलंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दुसरं स्मरणपत्र त्यांनी पाठवलंय। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या आदेशावर त्यांनी आक्षेप नोंदवलाय। आदेशाच्या अंमलबजावणीला मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली आहे। किमान 6 महिने ते 1 वर्ष मुदतवाढ द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे। सक्तीमुळे चालकांमध्ये भीती आहे आणि असुरक्षितता वाढल्याचाही दावा त्यांनी केलाय। स्थलांतरित चालकांवर उपजीविकेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। चालक
मराठी शिकण्यास तयार आहेत, पण वेळ आणि संधी आवश्यक आहे. मराठी भाषा ही राज्याची ओळख व अभिमान असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. शासनानं सहानुभूतीनं निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. हजारो कष्टकरी कुटुंबांना दिलासा देण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. तर 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय लागू होणार आहे. या संदर्भात आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रामुख्यानं अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. या मुद्द्यासह मराठी भाषा त्यांना शिकवण्यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करणार आहे यावर चर्चा होईल. मराठी सक्तीला विरोध करणारे नेते या बैठकीत सहभागी आहेत आणि त्यामुळे या बैठकीमध्ये काही तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर मराठी सक्तीच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीची डेडलाईन आता पुढे ढकलली जाते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. तर मंत्रालयात प्रताप सरनाईक यांच्या दालनात या बैठकीला सुरुवात झाली आहे. आपण ही बैठकीची दृश्य पाहतोय. तर शशांक राव, संजय निरुपम आणि रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत. तर या मुद्द्यावरून शिवसेनेमध्ये 2 मतप्रवाह पाहायला मिळतात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील शिवसेनेचेच आहेत आणि त्यांच्याच पक्षातले संजय निरुपम यांनी मात्र काहीशी विरोधातली भूमिका घेतलेली आहे. त्यांनी प्रताप सरनाईक यांना 2 पत्रही लिहिलेली आहेत आणि ही डेडलाईन पुढे ढकलावी. ही डेडलाईन 6 महिने ते 1 वर्षापर्यंत पुढे ढकलावी अशी मागणी केलेली आहे. आता प्रताप सरनाईक त्यावर काय निर्णय घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. दरम्यान संजय निरुपम यांच्या मुदतवाढीच्या मागणीवर संदीप देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूयात. माझं म्हणणं आहे निर्णयाची अंमलबजावणी किती तारखेपासून करणार ती तारीख, पण समजा तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे, चला दिला. 1 मे नाही, 15 मे, 20 मे, 25 मे, काहीतरी तारीख आज जाहीर करा. अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीजफायर नाहीये. यानंतर आपण पाहणार आहोत काही गुन्हेगारी विश्वातल्या बातम्या. पुण्यातल्या ILS लॉ कॉलेजमध्ये 2ऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी 35 वर्षीय विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी 5 विद्यार्थ्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय. हा सगळा प्रकार 1.5 वर्षापूर्वी कॉलेज प्रशासन दरबारी मांडण्यात आला होता. त्यावेळी या सगळ्यांची चौकशी करून UGCला माहिती देण्यात आली होती, अशी माहिती कॉलेज प्रशासनानं दिली आहे. आणि त्यानंतर देखील रॅगिंग थांबलं नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यानं पुन्हा एकदा डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार 5 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झालाय. कॉलेज प्रशासनाला या संदर्भातली माहिती असताना देखील त्यांनी या विद्यार्थ्यांवर कारवाई का केली नाही असा सवालही उपस्थित होत आहे. कॉलेज प्रशासन आता या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीये किंवा ते नकार देत आहेत. याच कॉलेज परिसरातून याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे हिनं. पुण्यातल्या ILS लॉ कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार समोर आला आहे आणि 5 विद्यार्थ्यांच्या विरोधात रॅगिंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे. पुण्यातल्या डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये 20 वर्षांच्या 5 मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. 35 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या मुलांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी शिवीगाळ केली आहे, खाण्यापिण्यावरून त्रास दिला आहे आणि असे अनेक रॅगिंग केल्याचे कारण देत त्यांनी तक्रार दाखल केली होती. आधी अर्ज दाखल केला होता 1.5 वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर महाविद्यालयाने त्याची चौकशी केली, त्या संदर्भात UGCकडे माहिती दिली. मात्र 1.5 वर्ष झालं त्यानंतरही कोणतीही ॲक्शन न घेतल्यामुळे अखेर त्या फिर्यादीने म्हणजेच त्या विद्यार्थ्याने डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एकदा तक्रार दाखल केली आणि त्यानुसार 20 वर्षांच्या
5 मुलांवर जे दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत त्यांच्यावर आता डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ILS लॉ कॉलेज समोर हा प्रकार साधारण 1.5 वर्षापूर्वी समोर आला होता. त्यावेळी कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांनी या संदर्भातली माहिती घेतली होती. त्यांनी या संदर्भातली माहिती UGCला देखील पाठवली होती. मात्र तेव्हा या मुलांवर कारवाई का करण्यात आली नाही आणि आत्ता या प्रकरणात या मुलांवर नेमकी कोणती कारवाई करण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एवढं जरी असलं तरीही कॉलेज मात्र शांत का आहे असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. दरम्यान रॅगिंग प्रकरणाचे तक्रारदार ओंकार लोखंडे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. ILS लॉ कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार समोर आला होता आणि 35 वर्षीय एका विद्यार्थ्यांनी ही तक्रार दाखल केली होती. त्यानुसार 5 जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. तक्रारदार माझ्या सोबत आहे. काय तुमचं नाव आहे आणि काय नेमका प्रकार घडला होता आणि किती वर्षापासून हे सगळं सुरू आहे? माझं नाव ओंकार लोखंडे. मी सेकंड इयरला आहे सध्या. जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो ILS लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं होतं तेव्हा पहिल्या दिवसापासून मला काही चुकीच्या गोष्टी कॉलेजमध्ये दिसून आलेल्या होत्या. म्हणजे उघड दारू पिणं असेल, सिगरेट किंवा लपून छपून अगदी ड्रग्जपर्यंतच्या पण ज्या गोष्टी चाललेल्या होत्या त्या गोष्टी मी प्रिन्सिपल मॅडमला कळवलेल्या होत्या. आणि मला नंतर लक्षात आलं की प्रशासनाला याच्यामध्ये कसलाही इंटरेस्ट नाही आणि मग मी या गोष्टी सोडून दिल्या. पण या गोष्टीमुळे मी खूप प्रसिद्ध झालो की मी स्मोकिंग, ड्रिंकिंग किंवा ह्या व्यसन जे चालतात त्याच्यामध्ये माझी तक्रार असते थोडीफार. मग 7-8 मुलं एकदा दारू पीत बसलेली होती एका रूममध्ये आणि एकदा सिक्युरिटी गार्ड आला आणि त्याने डायरेक्ट शूटिंग चालू केली. त्याला सस्पिशियस हालचाली वाटल्या मुलांच्या वागण्यात, काहीतरी बाटली नेताना त्यांनी पाहिलं मुलांना आणि मग मुलांनी असं स्ट्रॉंग ॲझम्पशन बनवलं, गृहीतक बनवलं की मी त्या सिक्युरिटी गार्डला टिप दिली आणि मग त्यांनी मला त्रास द्यायला चालू केला. त्या मुलांना मी प्रत्यक्ष भेटून समजावून सांगितलं की या प्रकरणामध्ये माझा संबंध नाही. या तुमच्या नेमक्या वेळेत मी एका हॉटेलमध्ये जेवण करत होतो, ते त्यांना बिलं दाखवली. ज्या मित्रांसोबत जेवण करत असतानाचे काही व्हिडिओ फोटो असतील ते दाखवले आणि सांगितलं की माझा याच्याशी काही संबंध नाही, तर तुम्ही हे करू नका. आणि तरीही मुलांनी ते कंटिन्यू ठेवलं आणि ते दिवसेंदिवस एवढं हॅरॅसमेंट वाढत गेली की त्यांनी माझ्या दरवाजाच्या रूमवरती मल्टिपल टाईम्स अंडी फोडली. ॲब्युझिव्ह लँग्वेजमध्ये शिवीगाळ लिहायला चालू केली दरवाजावरती, दरवाजाची काच फोडली. आणि याच्यापेक्षा जास्त म्हणजे रात्री 9-10 नंतर रात्री सर्व लाईट्स ऑफ करून हॉस्टेलच्या पूर्ण पोर्शमधल्या अगदी 25, 30, 40, 50 मुलं घोळका करून यमक जुळवून काहीतरी शिव्यांच्या टीप दिली, तू ते दारू पितायत, हे करतायत या संशयावरून त्यांनी हे सगळं त्याने हे सुरू केलं. आणि रात्री म्हणजे अगदी मोठ्या प्रमाणात शिवीगाळ चालू केली सगळ्यांनी मिळून. मॅडमला मी मल्टिपल टाईम्स अगदी कित्येक वेळा प्रत्येक माध्यमातून म्हणजे व्हॉट्सॲप, ईमेल, लिखित, प्रत्यक्ष भेटून सर्व त्यांना या गोष्टीबद्दल कल्पना दिल्या. पण त्यांनी माझी रूम बदलण्याच्या पलीकडे कुठलाही कॉग्निझन्स घेतला नाही. मुंबईच्या अंधेरीत कौटुंबिक वादातून भावानंच वृद्ध बहिणीची हत्या केली आहे. एवढंच नाही तर हत्येनंतर मृतदेह अंधेरीच्या ड्रेनेज लाईनमध्ये टाकल्याचे समोर आलंय. अंधेरी मरोळमधल्या ओमनगर इथे आरोपी जोसेफ कोयलो राहत होता. त्याच्यासोबत त्यांची 80 वर्षीय वृद्ध बहीण ब्लान्स जेम्स सिक्वेरा या सुद्धा राहत होत्या. 10 जानेवारी 2026च्या रात्री बहीण भावामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या जोसेफ यांचा राग अनावर झाल्यानं त्यानं ब्लान्स यांना दरवाजातून बाहेर जोरदार धक्का दिला. या धक्क्यामुळे खाली पडलेल्या ब्लान्स यांचा जागीच मृत्यू झाला. बहिणीचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर पोलीस कारवाईतून वाचण्यासाठी जोसेफनं बहिणीचा मृतदेह मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या जागी पालिकेच्या ड्रेनेज लाईनमध्ये नेऊन टाकला. तसंच बहीण बेपत्ता असल्याची खोटी तक्रार अंधेरी पोलीस ठाण्यात नोंदवली. तपासादरम्यान पोलिसांनी जोसेफची कसून चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसंच या हत्येची माहिती असून सुद्धा ती लपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जोसेफची पत्नी मारियावरही गुन्हा दाखल झालाय. अंधेरी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. नांदेडमध्ये 2 मेहुणे आणि सासूनं जावयाची हत्या केली आहे. विजय शिंदे असं मृत जावयाचं नाव आहे. त्यानं 2013 मध्ये आत्याच्या मुलीला पळवून नेत तिच्याशी लग्न केलं. त्यानंतर विजय शिंदे पत्नीला मारहाण करत होता. या मारहाणीला कंटाळून माहेरी बळीरामपूरला ती राहत होती. विजय शिंदेनं सासूरवाडी गाठत पत्नीला मारहाण केली. हा राग मनात ठेवून 2 मेहुणे आणि सासूनं जावयाच्या हत्येचा कट रचला. जावयाला धनेगाव शिवारात नेऊन त्याला आधी दारू पाजली आणि त्यानंतर खंजीरनं त्याला भोसकलं. यात त्याचा मृत्यू झालाय. पोलिसांनी सासू मालनबाई वाघमारेसह 3 आरोपींना ताब्यात घेतलंय.
लिव्हर इन्फेक्शन ओळखण्याचा दावा करणारा भोंदू राजेंद्र गडगेचा व्हिडिओ आता समोर आलाय. भोंदू राजेंद्र गडगेचा हा नवा व्हिडिओ आहे. मंत्रतंत्रानं दुर्धर आजार बरे करण्याचा भोंदू गडगेचा दावा होता. भोंदू गडगेचा मास्टरमाइंड डॉक्टर पुरी, मुलगी ज्ञानेश्वरी सूरज शिंदे हे मात्र फरार आहेत. त्रिभुवन लिव्हर मध्ये थोडं इन्फेक्शन दाखवतोय तुमच्या, आलं का लक्षात? खाल्लेलं पचनच होत नाही व्यवस्थित. नाही असं इथं ना असं आत ओढल्यासारखं हा होतं तेच असं. लिव्हर मध्ये इन्फेक्शन आहे. डोळे बंद करा. पित्रांची स्मृती. त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे चंद्राचे धाकटे बंधू श्री दत्त प्रभू हृदयामध्ये बसलेले आहे. पण दत्त प्रभूंनी जी काही शक्ती सोडलेली आहे त्या शक्तीनं सहस्र चक्र, ज्ञान चक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र आणि मणिपूर चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे. मणिपूर चक्राचा बॅलन्स करून किडनी, लिव्हर आणि फुफ्फुसामध्ये प्रवेश केलेला आहे. फुफ्फुसामध्ये प्रवेश करून फुफ्फुसामध्ये जी काही पीडा होती, जे काही इन्फेक्शन होतं ते पूर्णतः खेचून घेतलेलं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. भोंदूबाबा मनोहर मामा भोसले याच्या विरोधात आता पोलिसांनी तपासाचा फास आवळायला सुरुवात केली आहे. घोटी इथल्या आश्रमाची झाडाझडती सुरू झाली आहे. मनोहर भोसलेनं कोट्यवधींची माया कशी जमवली याचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सुरू केलाय. आश्रमातील सर्व रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली आहे. मनोहर भोसलेनं उंदरगाव, बारामती, MIDC शेजारी असणाऱ्या गोजूबावी, घोटी, गाणगापूर अशा ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या जागा आलिशान आश्रमांसाठी खरेदी केल्या होत्या. या जागा नेमक्या कोणत्या नावावर आहेत, कुणाच्या नावावर आहेत, त्याला आर्थिक मदत कुठून येत होती, अशा सर्व पद्धतीनं तपास सुरू झालाय. घोटीतला 27 एकरांवरचा आलिशान आश्रम भोंदू भोसलेच्या पत्नीच्या नावे. बारामती जवळची जागा त्याचा विश्वासू सहकारी विशाल वाघमारेच्या नावावर असल्याचं समजतंय. घोटी येथील आश्रमात मनोहर मामांच्या सर्व गैरकृत्यांचा तपासही सुरू आहे. सायबर विभागाची मदतही घेण्यात येते. आश्रमात असणारी सर्व कागदपत्र पोलीस तपासून पाहतात. भाविकांकडून घेण्यात येत असलेल्या देणग्या आणि इतर पैसे कशा मार्गाने येत होते याचाही तपास सुरू झालाय. घोटीच्या आश्रमासह मांजरी जवळील फार्म हाऊस, पुण्यात राहत असलेला फ्लॅट, गाणगापूर आश्रम, उंदरगाव आश्रम आणि इतर ठिकाणी एकाच वेळी तपास सुरू झालाय. पुणे शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्याला रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत ड्रग्ज माफियांवर धडक प्रहार केलाय. विशेष मोहिमेद्वारे शहरातील विविध भागात छापेमारी करत पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली असून सुमारे 48 लाखांहून अधिक किमतीचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त झालाय. 8 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान ही मोहीम राबवण्यात आली आहे. या कालावधीत वाघोली, लोणीकंद, लोहेगाव, विमानतळ परिसर, चंदननगर आणि खराडी या भागात गुप्त माहितीच्या आधारे सलग छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान MD आणि गांजाची विक्री तसंच सेवन करणाऱ्यांच्या विरोधात NDPS या कायद्याअंतर्गत एकूण 13 गुन्हे दाखल झालेत. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे थेट राजस्थानपर्यंत पोहोचत असल्याचे समोर आले. काही आरोपी राजस्थानमधून MD अंमली पदार्थ आणून पुण्यात विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत राज्याबाहेरही शोध मोहीम सुरू केली आहे. ₹58,18,000 साधारणतः रुपयांची आपण रिकव्हरी यामध्ये केलेली आहे. ड्रग्स आपण रिकवर केलेले आहेत. मुख्यतः MD यामध्ये सीज झालेला आहे. यामध्ये मोडस आम्ही जे ठेवलेली आहे, जी कार्यप्रणाली ठेवलेली आहे, त्यामध्ये इनिशियल रिकव्हरीनंतर बॅकट्रॅक करून पुढील स्वतःपर्यंत जाण्याचा याच्यामध्ये प्रयत्न आहे. मुंबईच्या पायधुनी परिसरात फूड पॉयझनिंगमुळे एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय. बिर्याणीनंतर या कुटुंबानं कलिंगड खाल्लं होतं. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका व्यक्तीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलंय की त्यांनी सर्वांनी एकत्रितपणे आधी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले होते. या प्रकरणात पोलिसांच्या मते मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा आणि झैनब अशी मृतांची नावं आहेत. तर मुंबईच्या पायधुनी परिसरातली ही धक्कादायक घटना आहे.
एका कुटुंबातील 4ही व्यक्तींनी आधी बिर्याणी खाल्ली, त्यानंतर कलिंगड खाल्लं आणि त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला, फूड पॉयझनिंग झालं आणि त्यामध्ये या चौघांचाही मृत्यू झालेला आहे. मात्र मृत्यूचं नेमकं कारण हे बिर्याणी किंवा कलिंगड आहे का हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. हे फूड पॉयझनिंग कशामुळे झालं हे अजून स्पष्ट होत नाहीये. पोस्टमॉर्टमच्या अहवालातच नेमकं कारण समोर येईल असं सांगितलेलं जात आहे. तर मुंबईच्या पायधुनी परिसरातली ही धक्कादायक घटना आहे. पती पत्नी आणि त्यांच्या 2 मुलींचा फूड पॉयझनिंगमुळे मृत्यू झालेला आहे. रायगडच्या लोणेरे हत्याकांड प्रकरणातील आरोपीला अखेर 6 दिवसांनंतर अटक झाली आहे. आरोपी अनीस मोहम्मद मालदारला नवी मुंबई परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मोठे यश आलंय. दरम्यान आरोपी अनीसला अलिबाग सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लोणेरेच्या ओंकार रेसिडेन्सीमध्ये आरोपी अनीसनं एका 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या केली होती. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांची पथकं त्यासाठी कार्यरत होती. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलं. आज माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आलेलं आहे. माननीय न्यायालयानं त्याला 30 एप्रिल पर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे. आता बातमी आहे उष्णतेच्या लाटेची. विदर्भात आज कमाल पारा हा 47 अंशांच्या वर जाईल अशी शक्यता वर्तवली जाते. कारण विदर्भातील 4 शहरांमध्ये काल कमाल तापमान 46 अंशांच्याही वर होतं. आज सकाळपासूनच विदर्भातील सर्व शहरांमध्ये तीव्र ऊन असून आज काही ठिकाणी कमाल पारा 47 अंश सेल्सिअस गाठू शकतो अशी शक्यता आहे. विदर्भात आज काही शहरांमध्ये कमाल तापमान 47 अंशांपर्यंत जाईल का असा प्रश्न आहे. सकाळपासूनच विदर्भामधील सर्वच जिल्ह्यांमध्ये सर्वच प्रमुख शहरांमध्ये तीव्र ऊन जी आहे ती जाणवते आहे. त्यामुळे काल विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या 4 शहरांमध्ये 46 अंशांच्या वर कमाल तापमान होता. अकोला आणि अमरावतीमध्ये तर कमाल तापमान जो आहे तो 46.9 अंश सेल्सिअसपर्यंत गेलेला होता. जवळपास 47 अंश सेल्सिअस तापमान तिथे होता. त्यामुळे आज 47 अंशांच्या वर तापमान जाईल का आणि विदर्भामध्ये एप्रिल महिन्यामध्ये 47.2 अंश सेल्सिअस तापमानाचा जो एक विक्रम आहे तो मोडला जाईल का असा प्रश्न आहे. हवामान विभागाने आज सुद्धा दिवसभर तीव्र उकाळा जाणवेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. मात्र तीव्र उन्हासह अधूनमधून काही वेळासाठी ढग येत असल्यामुळे काहीसा दिलासा लोकांना मिळत आहे. दरम्यान ज्या पद्धतीने काल विदर्भामधील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये 44 अंशांच्या वर आणि 4 जिल्ह्यांमध्ये 46 अंशांच्या वर कमाल तापमान होता. आज शक्यता आहे की काही ठिकाणी कमाल तापमान 47 अंशांच्या वर जाऊ शकतो. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. नागपुरात उष्णता एवढी जास्त आहे की सकाळी 11 नंतर घराबाहेर पडता येत नाहीये. ट्रॅफिक सिग्नलवर उभं राहताना उन्हापासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी नागपूर महापालिकेनं प्रयत्न सुरू केलेत. यासाठी शहरातील 34 ट्रॅफिक सिग्नलवर महापालिकेकडून हिरवे शेड उभारण्यात येत आहेत. नागपूर टेलिफोन एक्सचेंज चौकातून याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. सध्या विदर्भात सुरू असलेली कडक उष्णतेची लाट आणि उन्हापासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिकेने शहरातील 34 चौकामध्ये अशा प्रकारे ग्रीन नेट लावलेले आहे. आपण बघू शकतो की टेलिफोन एक्सचेंज चौकातलं हे दृश्य आहे की चौकातनं जे नागरिक ट्रॅफिक सिग्नलवर उभे राहतात त्यांना उन्हापासून त्रास होऊ नये अशा प्रकारे इथे त्यांच्या बचावासाठी ग्रीन नेट लावण्यात आलेले आहे. आणि या व्यतिरिक्त जर आपण का बघितलं तर दुपारच्या वेळेला हे सगळे जे सिग्नल असतात प्रमुख ते देखील बंद ठेवले जातात. कारण की नागपूरचा पारा हा सध्या 45 अंश सेल्सिअसच्या वर गेलेला आहे. सध्या नागपूरमध्ये आज थोडं ढगाळ वातावरण आहे त्यामुळे पारा थोडा काही अंश
तर विदर्भात आजही सूर्य आग ओकतोय. अमरावतीत 11:30 वाजता तापमान होतं 43.4 अंश सेल्सिअस. बुलढाण्यात 39.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची 11:30च्या दरम्यान नोंद झाली आहे. तर वर्ध्यामध्ये त्यावेळेला सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. आता दुपारचे 1 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे हा तापमानाचा आकडा पारा आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. आज अकोल्यासह काही जिल्ह्यांमध्ये 47 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असू शकतं असा अंदाजही वर्तवला जातोय. मुंबईतून एक धक्कादायक बातमी. मुंबईच्या पायधुनी परिसरात फूड पॉयझनिंगमुळे एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय. बिर्याणीनंतर या कुटुंबानं कलिंगड खाल्लं होतं. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फूड पॉयझनिंगमुळे एकाच कुटुंबातील या 4 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका व्यक्तीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलंय की त्यांनी सर्वांनी एकत्रितपणे आधी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले होते. या प्रकरणात पोलिसांच्या मते मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा आणि झैनब अशी मृतांची नावं आहेत. और ऐसे में मुंबई के पायधुनी के इसी इलाके में वो रहा करते थे. परिवार में माता पिता के साथ 2 बेटियां शामिल हैं और चारों की इसमें मौत हो गई है. मुश्किल वक्त में उन्होंने अपने आस पड़ोस के लोगों से मदद मांगी और उसके बाद जब जीजे अस्पताल गए तो वहां पर उनको मृत घोषित किया गया. मेरे साथ जैद हैं जो उनके पड़ोसी हैं. आप मुझे बताइए, डोकाडिया परिवार यहाँ रहता था, क्या हुआ पूरा हादसा, क्या पूरा इंसिडेंट है? जी एक्चुअली मैं 4th फ्लोर पर रहता हूँ. तो मुझे कुछ लोग आए बुलाने के लिए कि फैमिली में ये 4 लोग हैं, ये लोग कुछ रिस्पॉन्ड नहीं कर रहे, अनकॉन्शियस जैसे हो गए हैं. तो मैं इमीडिएटली नीचे आके देखा तो जो सिनेरियो मेरे सामने था सब ड्राउजी स्टेट में थे, चारों. उसमें दोनों डॉटर, हस्बैंड, वाइफ, वो लोग सब ड्राउजी स्टेट में थे. और उसमें एक जो छोटी लड़की थी वो गैस्पिंग स्टेट में थी, उसका पल्स भी नहीं मिल रहा था मुझे. तो मैंने यहीं पे उनका CPR भी किया, बच्ची को CPR दिया और इमीडिएटली हम लोग ने इनको साबू सिद्दीक हॉस्पिटल में शिफ्ट किया. बाय द टाइम शी वॉज डेड, दैट लिटिल गर्ल. एंड हस्बैंड एंड वाइफ को जे हॉस्पिटल में शिफ्ट किया. वहाँ पे भी उनका BP वगैरह लो हो गया एंड वेंटिलेटर पे हस्बैंड गए और वहाँ पे भी वो दोनों भी एक्सपायर हो गए और दूसरी डॉटर भी एक्सपायर हो गई. तो आप लोग उनको साबू सिद्दीकी अस्पताल ले गए, उसके बाद आप जेजे भी साथ गए थे उनके? नहीं, जे में दूसरे लोग लेके गए थे, मैं साबू सिद्दीक हॉस्पिटल में था. बाद में फिर मैं जे हॉस्पिटल भी गया, वहाँ पे भी उनका इलाज हुआ. जे में भी ट्रीटमेंट कोशिश की है काफ़ी बचाने की, लेकिन अब उनके बॉडी में ऐसी क्या चीज़ गई जो इतना इमीडिएटली 4 to 5 आवर्स में मतलब इतना डिटोरिएट हो गई उनकी कंडीशन, तो ये समझ नहीं आ रहा है. तो आप तो डॉक्टर भी हैं, तो आपको क्या शुरुआती तौर पर लग रहा था उनको कि कुछ खाया है, कुछ इंजेक्ट किया गया है? देखिए ऐसे शुरुआती तौर पे तो ऐसा ही लग रहा है कि शायद कुछ बॉडी में टॉक्सिन्स गए हैं उनके. अच्छा. जिस हिसाब से जो एसिडोसिस बता रहा है ब्लड में, तो ये कुछ बॉडी में गया है उनके. अब वो ओरली बता रहे हैं कि उन्होंने वाटरमेलन खाया था रात में. अच्छा, वाटरमेलन का हिस्ट्री बता रहे, रात में 1:30 बजे तकरीबन खाया था और पूरी फैमिली ने वो वाटरमेलन खाया था, चारों जनों ने खाया था. हाँ. वळूयात पुढच्या बातमीकडे. एक महत्त्वाची बातमी येते मनसेकडून. आता सगळ्या म्हणजे संजय निरुपम याच्याशी लढणाऱ्या सगळ्या मनसैनिकांचा सत्कार करण्यात आलेला होता. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता राज ठाकरेंची प्रतिक्रिया आलेली आहे. राज ठाकरेंनी या सगळ्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका असं राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे. राज्याचा परिवहन विभाग नेमका रिक्षा चालकांच्या मराठी सक्ती संदर्भात काय निर्णय घेतो याकडे आपले लक्ष असेल असे राज ठाकरेंनी म्हटलंय. उत्तर भारतीय रिक्षा चालकांकडून होणाऱ्या संपाला मनसे विरोध करणार असे त्यांनी ठामपणे सांगितलंय. मराठी रिक्षा चालकांच्या पाठीशी मनसे पक्ष उभा राहणार असून संप करणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात मनसे रस्त्यावर उतरणार असल्याचे राज ठाकरेंनी म्हटलंय. आपले प्रतिनिधी वेदांत नेम आपल्या सोबत आहेत. वेदांत, राज ठाकरेंनी नेमकं काय सांगितलं या पदाधिकारी कार्यकर्त्यांना? ज्या प्रकारे आपण बघितलं, परिवहन विभागाने निर्णय घेतलाय की 1 मे पासून ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्ती करण्यासंदर्भातला, त्या संदर्भात बैठका विविध संघटनांसोबत परिवहन विभाग घेतं आणि यामध्ये मनसैनिकांनी विविध ठिकाणी जाऊन उत्तर भारतीय जे या सगळ्या मराठी भाषा सक्तीला विरोध करतायत त्यांच्या विरोधात आंदोलन केलं. त्यासोबत आपण बघितलं संजय निरुपम यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी आंदोलन केलं आणि मराठी भाषा यावी यासाठी
ऑटो रिक्षा चालकांनी पुढाकार घ्यावा असंही मनसेकडनं सांगण्यात आलं. आणि या सगळ्या संदर्भात आज ज्यांनी आंदोलन केलं त्यांचा सत्कार राज ठाकरे, अमित ठाकरे यांनी या सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांचा केला आणि त्यांनी आपली जी पक्षाची भूमिका आहे ती परखडपणे मांडलेली आहे. त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगताना हे सांगितले की परप्रांतीयांची जी दादागिरी आहे ती खपून घेऊ नका आणि त्यांना तसं उत्तर द्या. सोबतच मराठी रिक्षा चालकांच्या पाठीशी उभं राहा. कारण 4 मे पासून काही संघटना, रिक्षा चालक संघटना, खास करून उत्तर भारतीय रिक्षा चालक संघटना ज्या आंदोलन करणार आहेत त्या विरोधात सुद्धा आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे असं सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना बोलल्याचं कळतंय. नक्कीच आज परिवहन मंत्र्यांची बैठक पार पडते. या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो आणि त्यानंतर मनसे कशी पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. वेदांत अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद त्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर एका बाजूला मनसेकडून त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. राज ठाकरेंनी रोखठोक अशी भूमिका घेतलेली आहे. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका असा आदेशच राज ठाकरेंनी सगळ्या मनसैनिकांना दिलेला आहे. आणि तिकडे मंत्रालयात परिवहन मंत्री आणि रिक्षा चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडतीये. या बैठकीला संजय निरुपम, शशांक राव यासह सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्या बैठकीनंतर नेमकी ही डेडलाईन पुढे घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण ही डेडलाईन वाढवावी अशी संजय निरुपमांची मागणी आहे. 6 महिने किंवा 1 वर्षाचा कालावधी या सगळ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिला जावा अशी मागणी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर आता परिवहन मंत्री आज नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. तिकडे गोंदिया जिल्ह्याचं तापमान 44 अंशांवर पोहोचलंय. गोंदिया जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा कृषी क्षेत्राला मोठा फटका बसलाय. वाढत्या तापमानामुळे मका पिकाच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र राहंगडाले यांनी. संपूर्ण महाराष्ट्रासह गोंदिया जिल्ह्यात देखील तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर काल 44.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद घेण्यात आलेली आहे. आणि कडाक्याच्या उन्हामुळे सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम पडलेला आहे. कृषी क्षेत्राला देखील याचा मोठा फटका बसत आहे. नेमका काय फरक पडतोय कृषी क्षेत्रावर हे जाणून घेऊया. आपल्यासोबत तरुण शेतकरी आहेत. दादा, 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलाय. मका पिकाला याचा कसा फटका बसतोय? आता कडक उन्हाळा सुरू झालाय आणि मका कापणीचा वेळ सुरू झालाय, तरी आम्हाला उष्णतेमुळे काम करायला थोडंसं अडचणच जात आहे. आणि त्यात असं आहे की कामाला येणारे मजूर पण येत नाहीत, कारण की उष्णता खूप जास्त वाढली आहे. पाण्याची पातळी कमी झालेली आहे आणि उष्णतेमुळे तुम्ही पाहू शकता हे पानं पिवळी झालेली आहेत. मका ड्राय होतो आहे, उत्पादनावर परिणाम होतो आणि काही प्रमाणात आपलं नुकसानही सहन करावं लागेल. सातारा जिल्हाही अक्षरशः उन्हानं होरपळून निघत असून मानखटावचा तापमानाचा पारा तब्बल 43 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. विशेषतः मानखटाव तालुक्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय. नागरिकांचं जनजीवनही विस्कळीत झालंय. आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी. सातारा जिल्ह्यामध्ये उन्हाचा तीव्रता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मी सध्या साताऱ्यातील पुसेगाव या भागामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उन्हाच्या झळा बसत असल्यामुळं नागरिक हे रस्त्यावर बाहेर फिरताना दिसत नाहीत. मोठ्या प्रमाणावर हा प्रमुख चौक मानला जातो आणि या ठिकाणी तुरळक प्रमाणात या ठिकाणी नागरिक आणि गाड्यांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते. सध्या मानखटावचं तापमान हे 43 अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर जाऊन पोचलं आहे. मानखटावमध्ये मोठ्या प्रमाणावर तीव्रतेच्या उन्हाच्या झळा देखील बसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं तापमान देखील 34.5 वर जाऊन पोचलं आहे. सातारा शहराचं तापमान हे 41.5 वर जाऊन पोचलं आहे. गेल्या 15 दिवसामध्ये अनेक उष्माघाताचे पेशंट हे दवाखान्यामध्ये जात आहेत अशी माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क देखील झाला आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन देखील यावेळी नागरिकांना करण्यात आलं आहे.
जर पाहायला गेलं तर दुपारच्या वेळेत शहरामध्ये रस्त्यावर जो हे रस्ते हे ओसाड पडल्याचं चित्र पाहायला मिळते. दुसरीकडे थंड पेय, उसाचे रस, फळाचे ज्यूस आणि आईस्क्रीमच्या दुकानावर मोठी गर्दी वाढताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांच्या मते ज्येष्ठ नागरिकांनी हे उन्हाच्या वेळी बाहेर पडू नये अशी देखील खबरदारी घेण्याचं सांगितलं आहे. एकूणच साताऱ्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे आणि खटावचं तापमान हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. सध्या खटावचं तापमान हे 43 अंश सेल्सिअसवर जाऊन पोचलं आहे. त्यामुळं मोठ्या उन्हाच्या झळा या दुष्काळी भागातील पट्ट्याला होताना पाहायला मिळतात. त्यामुळं अनेक ठिकाणचे पाण्याचे स्रोत हे आटल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, सातारा. तर उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे शेतकऱ्यांना शेतातील उपयोगी फळझाडं जगवणंही कठीण झालंय. नवीन फळबागा देखील संकटात सापडल्यात. या हंगामात लागवड झालेली रोपं जळाली असून काढणीला आलेला आंबा तसेच संत्रावर्गीय पिकांवर काळे डाग पडत आहेत. उन्हाच्या प्रखरतेमुळे उभी झाडं करपू लागली आहेत, कारण भूजल पातळी देखील कमालीची खालावली आहे. परिणामी विहिरींनी तळ गाठला असून बोरवेलमधील पाणी देखील अटलंय आणि त्यामुळे शेतात बांधावर लावण्यात आलेली फळझाडं पाण्याअभावी वाळत आहेत. पाणी मिळत नसल्यामुळे फळबागधारक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. उन्हाच्या प्रखरतेमुळे ही झाडं जळण्याच्या मार्गावर आहेत. तर यवतमाळसह संपूर्ण विदर्भात हेच चित्र पाहायला मिळतंय. तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे. आता छत्रपती संभाजीनगरमधून एक अपडेट येते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका बैठकीत गोंधळ उडालेला आहे. MIM आणि वंचितच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झालाय. वंचितचे नगरसेवक अफसर खान यांनी मारण्यासाठी माईक उगारलेला आहे. अफसर खान बोलत असताना MIM नगरसेवकांनी रोखल्यानं अफसर खान हे आक्रमक झालेत आणि त्यानंतर त्यांनी माईक उचलून तो मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. वंचितचे नगरसेवक आणि MIMचे नगरसेवक आमने सामने आलेले आहेत. जोरदार राडा पाहायला मिळालेला आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून नगरसेवकांमध्ये हा राडा पाहायला मिळतोय. तर वंचितचे नगरसेवक अफसर खान हे बोलण्यासाठी उभे राहिले असता इतर नगरसेवकांनी गोंधळ घातलाय. यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्स मधून. KEMचं नाव बदलण्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. परळ येथील KEMचे कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं नाव करण्याची मागणी. कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात आज डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आंदोलन. आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपत्र गुन्हा दाखल न केल्यानं डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक. राज्यातील 85,000 कृषी सेवा केंद्र आजपासून बंद. सरकारचं जाचक धोरण आणि विविध मागण्यांसाठी माफदा संघटनेचा निर्णय. कृषी केंद्र चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास पॉस मशीन पुन्हा सरकारकडे सोपवणार. माफदा संघटनेच्या अध्यक्षांचा इशारा. शासनाच्या जाचक अटी विरोधात खते बियाणे विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत बंद. खरीपाच्या तयारीला लागणाऱ्या शेतकऱ्यांना करावा लागणार अडचणींचा सामना. मागण्या मान्य न झाल्यास परवाने शासनाकडे जमा करण्याचा इशारा. बीडमध्ये कृषी केंद्र बंद ठेवून कृषी औषधांची होळी. गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर कृषी विभागाकडून ठोस कार्यवाही न झाल्यानं कृषी केंद्र बंद. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमक्यांचे फोन सुरूच. रात्री अपरात्री अनोळखी व्यक्तींकडून फोन करून आंबी यांना शिवीगाळ. तर फोन करणाऱ्यांनी यादी राजाराम पोलीस ठाण्याकडे देणार असल्याची माहिती. खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार. शेतकरी नेते राजू शेट्टींचा आरोप. रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्यानं शेतकरी गंभीर आर्थिक संकटात. राजू शेट्टींची माहिती. याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे. त्यांनीच तो प्रश्न निर्माण केला आहे, त्यांनीच सोडवलं पाहिजे. येत्या खरीपामध्ये जर का शेतकऱ्याला खतं मिळाली नाहीत तर तस्करीच्या मार्गानं जे काही साठेबाजी करून गोडाऊन भरून ठेवले आहेत, आम्ही नाना पाटलांचे वारसदार आहोत. की गोडाऊन लुटायला सुद्धा कमी करणार नाही. आमचा मराठीला पाठिंबा. तर आपण ज्या राज्यात राहतो तिथे मराठी यायलाच हवी. MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं मत. मुस्लिम समुदायानं आपल्या मुलांना मराठी शिकवलं पाहिजे. जलील यांचं आवाहन. देखिए, हम तो मराठी के समर्थन के अंदर है. जिस राज्य के अंदर रहते हैं
उस राज्य के अंदर उसकी भाषा आनी चाहिए करके। और हम तो खास तौर से है तो मुसलमानों को ये बात बता रहे हैं कि आपका बच्चा अगर कल के दिन कॉम्पिटिटिव एग्जाम्स के अंदर जाएगा, नौकरी अगर उसे हासिल करना है तो मराठी इज मस्ट, मराठी कंपलसरी आना चाहिए करके। तो इसको आप किसी जात और धर्म के नजरिए से मत देखिएगा। लेकिन अगर आप कहेंगे कि साहब 8 दिन के अंदर मराठी में बोलना आ जाना चाहिए, नहीं तो 9वें दिन है तो हम अपनी गुंडागर्दी शुरू कर देंगे, तो ऐसा तो नहीं हो सकता है ना। एक अपडेट येते आगामी सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। या मोहिमेची धुरा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या हाती देण्यात आली आहे। सहकार चळवळीचे मुखपत्र सहकारी महाराष्ट्राचं आज दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन झालंय। सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे। भाजपकडून संघटनात्मक पातळीवर हालचालींना वेग आलाय। आतापर्यंत सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचंच वर्चस्व राहिलंय आणि त्यामुळे साखर कारखाने, बँका आणि विविध सहकारी संस्थांमध्ये राष्ट्रवादीची मजबूत पकड आहे। काँग्रेस व राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात भाजप संघटनेचा विस्तार करणार आहे। स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना सक्रिय करणं, सहकारी संस्थांमध्ये आपले प्रतिनिधी तयार करणं आणि विद्यमान सत्ता केंद्रांना आव्हान देण्याचं काम आता सुरू होणार आहे। तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्याचा भाजपचा इरादा आहे। यानंतर घेणार आहोत उर्वरित महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। आज आनंद दिघे असते तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती। आता आनंद दिघे नाहीत आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी त्यांचं काम करावं, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। ठाण्यात मनसेकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात बॅनरबाजी। सदावर्ते यांचं नामकरण करत सदा रडते अशा आशयाचे बॅनर। मंत्री मंगलप्रभात लोढांनी पहिले ट्रम्प टॉवरचं नाव बदलावं आणि त्यानंतर इतर गोष्टीत लक्ष द्यावं। खासदार संजय राऊतांची केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्यावर प्रतिक्रिया। मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचं जे ट्रम्प टॉवर आहे याने भारताला गुलाम केलंय, ट्रम्पने भारताला गुलाम केला हे तर मान्य करतात ना भाजपवाले। ट्रम्पने भारताचं तोंड बंद केलं, अशा ट्रम्प टॉवरचे मालक मंगलप्रभात लोढा आहे। आधी त्या ट्रम्प टॉवरचं नाव लोढांनी बदलावं आणि कालच म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज टॉवर्स करा आणि मग तुम्ही इतर काही ज्या गोष्टी आहेत तुमच्या सोयीच्या त्यात लक्ष घाला। आधी ट्रम्प टॉवरचं नाव बदला। आम्हाला हे गुलामीची प्रतीकं आमच्या मुंबईत नको आहे। विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिवसेनेत रस्सीखेच। नीलम गोरे आणि बच्चू कडूंच्या नावाची चर्चा, मात्र पक्षातील काही नेत्यांकडून दोघांच्याही नावाला विरोध। राज्यसभेप्रमाणे नवी चेहऱ्यांना संधी द्यावी असा अनेकांचा सूर। बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता। विधान परिषद निवडणुकीपूर्वी विलीनीकरणाची चर्चा। बच्चू कडूंनी 23 तारखेला घेतली एकनाथ शिंदेंची भेट। प्रहारचं विलीनीकरण करून बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता। एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या महिलेला एकनाथ शिंदेंनी खासदार बनवलं, ते कुणाला उमेदवारी देतील हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही। त्यामुळे बच्चू कडूंना शिवसेनेकडून संधी मिळेल का हा अंदाज बांधणं चुकीचं, मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। बघा, एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळेजण ओळखतात। एक सर्वसाधारण बाई, ज्या बाईने आयुष्यामध्ये आजही ती पत्र्याच्या घरात राहते, तिला खासदार केलं, त्यामुळे तो माणूस जादूगर माणूस आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे। तो माणूस कोणाला MLC देईल हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही, त्यामुळे त्याच्यावर अंदाज लावणं चुकीचं आहे। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज बैठकीत विधान परिषदेच्या जागेबाबत निर्णय होणार। विधान परिषदेच्या एका जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याची माहिती। म्हसळा नगरपंचायतीत अपात्र ठरलेले शिवसेनेचे 7 नगरसेवक पुन्हा पात्र। राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आदिती तटकरेंना मोठा धक्का। नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश। जिल्हाधिकाऱ्यांनी 7ही नगरसेवकांना ठरवले होते अपात्र। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य। डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यासारखी भारतातही स्थिती, भारतही विनाशाच्या मार्गावर अशी लोकभावना। वडेट्टीवारांचं वक्तव्य। ट्रम्पवरील हल्ला जशी करणी तशी भरणी। सर्वोच्चपदी असूनही ट्रम्पनी प्रत्येक देशाला अशांत केलं, वडेट्टीवारांची टीका।
डीपीडीसी निधीमधील थोडा वाटा रिपब्लिकन पक्षाला देखील मिळावा, रामदास आठवले यांची मागणी. या संदर्भात जिल्हाधिकारी किशन जावळेंसोबत चर्चा करणार असल्याची आठवलेंची माहिती. धाराशिवच्या उमरग्यात अर्चना पाटील चाकूरकरांना विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी लिंगायत समाजाची बॅनरबाजी. चाकूरकरांना विधान परिषदेची संधी हीच खरी शिवराज पाटील चाकूरकरांना श्रद्धांजली, बॅनरवर उल्लेख. मुंबई महापालिका विमानतळाजवळच्या स्टार श्रेणीतील हॉटेल्ससाठी पार्किंग नियमात 50% सवलत देण्याच्या तयारीत. प्रस्ताव नागरी सुधारणा समितीसमोर. पालिका पंचतारांकित हॉटेलवर मेहरबान झाल्याची चर्चा. मोंदो अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं. अशोक खरातला 29 तारखेपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी. विवाहित महिलेवरील अत्याचार प्रकरणी खरातवर गुन्हा दाखल. केईएमचं नाव बदललं तर सर्व ऐतिहासिक वास्तूंचे नावं बदलणार का? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा सवाल. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप करावा, नार्वेकरांची मागणी. मोंदो मनोहर भोसलेची सोलापूरच्या करमाळ्यातल्या घोटी येथील मठाची जागा पत्नीच्या नावे. घोटी गावातील एकूण 27 एकर जागी पत्नी रुपाली भोसलेच्या नावे खरेदी. 27 पैकी 2 एकर जागेत बांधली मठाची इमारत. देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही. शनिवारी 51 लाखाहून अधिक घरगुती गॅसचं वितरण. पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी गॅस पुरवठ्याला ही पसंती वाढली. कमर्शियल गॅसचा पुरवठाही पूर्वीच्या तुलनेत 70%, तर एप्रिल महिन्यात 19 किलो वजनाचे 87 लाख सिलेंडर वितरित. तुळजापुरात अतिक्रमण हटाव मोहीम. 1500हून अधिक अतिक्रमणांवर पालिकेचं जेसीबी. भवानी रोड, महाद्वार परिसर, खडकाळ गल्लीत कारवाई. 3 दिवस राबवली जाणार अतिक्रमण हटाव मोहीम. अतिक्रमण हटवल्यानं स्थानिक आणि भाविकांना मोठा दिलासा. कर्जत तहसीलदारांच्या आदेशाला ठेकेदारांकडून केराची टोपली. भिवपुरी रोड ते कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान कारशेडसाठी भराव टाकण्याचं काम पुन्हा सुरू. ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर तहसीलदारांनी दिलं होतं काम बंद ठेवण्याचे आदेश. लोणेरे तरुणी हत्याकांड प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं समोर. पोटच्या मुलीची देखील केली होती हत्या. अखेर 6 दिवसांनी पोलिसांकडून बेड्या. पुण्यात ड्रग्ज विरोधात पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक. 11 आरोपी जेरबंद. 48 लाखांचा मुद्देमाल जप्त. अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीत ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे राजस्थानपर्यंत असल्याचं समोर.